नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण लेसन बघणार आहोत टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे काय? टेम्पलेटची व्याख्या आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. टेम्पलेट ही एक जॉबची प्रतिकृती असते. अनियमित व गुंतागुंतीचे म्हणजेच कॉम्प्लिकेटेड शेप्सचे जे जॉब्स असतात त्या जॉबवर आखणी करण्याचे व जॉब तपासण्याच्या कामी येणाऱ्या साधनास टेम्पलेट असे म्हणतात. शीट मेटल आणि प्लेट फॅब्रिकेशन इंडस्ट्री, लेथ मशीनवरील जॉब यांमध्ये टेम्पलेटचा मुख्यतः वापर केला जातो. इथे आपण टेम्पलेटची गरज व उपयोग बघणार आहोत, म्हणजेच ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. अनेक प्रकारचे जे सेम किंवा समान जॉब असतात ते तयार करत असताना जॉबवर मार्किंग करणे, अधूनमधून जॉबची तपासणी करणे याकरिता प्रोडक्शनचा अधिक वेळ खर्च होतो. हा वेळ वाचविणे तसेच अनस्किल वर्करलाही काम करणे शक्य व्हावे व उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने इंडस्ट्रीमध्ये गेजेस व टेम्पलेट्सचा वापर करतात. फरक इतकाच असतो की गेजेस टूल स्टीलचे बनविलेले असतात. त्यांची अचूकता ॲक्युरसी जास्त असते. त्यांच्या तुलनेत टेम्पलेटची अचूकता म्हणजेच ॲक्युरसी जी आहे ती कमी असते. टेम्पलेटची गरज व उपयोगमध्ये आपण पुढचे पॉईंट्स बघणार आहोत. मोठ्या प्रमाणावर समान भाग तयार करण्यासाठी टेम्पलेटचा वापर केला जातो. कटिंग, ड्रिलिंग आणि मार्किंगच्या अचूकतेसाठी टेम्पलेटचा यूज फायदेशीर असतो. उत्पादन प्रक्रियेतील वेळ वाचवते आणि स्क्रॅप कमी करते. टेम्पलेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य व साधन पुढील प्रकारे आहेत. साहित्य: गॅल्वनाइज आयरन शीट किंवा ॲल्युमिनियम शीट्स. टेम्पलेट बनवित असताना ज्या MS किंवा ॲल्युमिनियम शीट यूज केल्या जातात त्या मिनिमम 3 mm थिकनेसच्या 3 mm जाडीच्या असतात. साधने: साधनांमध्ये आपण मार्किंग साधने म्हणजेच सरफेस गेज, स्क्रायबर, कंपास, सरफेस प्लेट इत्यादींचा वापर करतो. त्यानंतर कटिंग साधनांमध्ये आपण हॅकसॉ, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स, शीट मेटल शियर्स इत्यादींचा वापर करतो. तसेच मशीनिंगमध्ये ड्रिलिंग आणि पंचिंगची साधने पण वापरली जातात. टेम्पलेट तयार करण्याची प्रक्रिया: टेम्पलेट तयार करत असताना डिझाईन आणि ड्रॉइंग तयार करावे लागते. ज्या प्रकारचे शेप किंवा ज्या प्रकारचा कॉन्टूर आकार आपल्याला हवा आहे त्या प्रकारचे आपण शेप डिझाईन आणि ड्रॉइंगमध्ये तयार करतो. त्यानंतरची प्रोसेस आहे टेम्पलेटची मार्किंग करणे आणि कटिंग करणे आणि नंतर फायलिंग करणे. जे डिझाईन किंवा ड्रॉइंग आपण तयार केलेले आहे ते ज्या मटेरियलवर आपल्याला टेम्पलेट तयार करायचे आहे, जसे की ॲल्युमिनियम शीट किंवा MSची शीट, त्यावर आपण त्या आकाराचे मार्किंग करून घेतो. त्याचबरोबर त्या मार्किंगनुसार आपण कटिंग तसेच फायलिंग करून फायनल शेपमध्ये टेम्पलेट तयार करतो. नंतरची प्रोसिजर आहे एज फिनिशिंग आणि डिब्री नंतरची प्रोसिजर आहे एज फिनिशिंग आणि बर्स किंवा डिब्री हटवणे. जे आपले फायनल शेप किंवा फायनल आकाराचे जे टेम्पलेट तयार झालेले आहे त्याच्या एजेसवरील जे बर्स किंवा शार्प एजेस आहेत ते आपण फायलिंगच्या साहाय्याने रिमूव्ह करतो. टेम्पलेटवर काही आवश्यक चिन्हे, नंबरिंग आणि काही इन्फॉर्मेशन असते, महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते, ती आपण एनग्रेव्ह करून घेतो. फायनल चेकिंग किंवा अंतिम तपासणी करण्यात येते. अंतिम तपासणी आणि वापरासाठी तयार करणे म्हणजेच आपण टेम्पलेट्स जे आहे ते फायनली एक वेळा चेक करून घेतो. त्यानंतर ते मेन यूजसाठी किंवा वापरासाठी उपयोगात येते. टेम्पलेटचे डिझाईन करताना घ्यावयाची काळजी. टेम्पलेट तयार करत असताना काही महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यामध्ये टेम्पलेट अचूक आणि स्पष्ट असावे.
गरजेप्रमाणे पुरेशा जाडीचे आणि मजबूत साहित्य वापरावे. टेम्पलेटमध्ये कोणतीही विकृती म्हणजेच डिस्टॉर्शन होऊ नये याची काळजी घ्यावी. पुनरावृत्ती प्रक्रियेत अचूकतेसाठी आवश्यक मोजमाप आणि चिन्हे असावीत. टेम्पलेटचा यूज किंवा ॲप्लिकेशन्स. टेम्पलेट ही पातळ GI शीट पत्र्यापासून किंवा MS शीटपासून तयार करतात. जसे की मी आधी सांगितले त्याप्रमाणे 3 mm ची जी जाडीचा पत्रा असतो तो आपण टेम्पलेट तयार करण्यासाठी वापरतो. ही कुशल कारागिरामार्फत तयार केली जाते. टेम्पलेट्स स्किल वर्करपासून तयार करून घेतले जाते. मास्टरपीस प्रमाणे जॉबवर ठेवून झटपट आखणी करतात. जो आपलं टेम्पलेट आहे त्याला आपण मास्टरपीस म्हणून यूज करून जॉबवर ठेवून आपण रॅपिडली किंवा एक्स्ट्रा टाईम खर्च न करता लगेच मार्किंग करून जॉब तयार करण्यासाठी तयारी करू शकतो. तसेच जॉब टर्निंग करतेवेळी टेम्पलेटच्या साहाय्याने जॉब तपासतात. जॉब करताना वारंवार मेजर इन्स्ट्रुमेंटचा वापर करून जॉब मेजर करण्यापेक्षा जे आपण टेम्पलेट तयार केलेले आहे त्याचा वापर करून जॉबचे वेळोवेळी चेकिंग आणि तपासणी आपण करू शकतो. मेल टेम्पलेट जे आहे ते बहिर्वक्र आकाराच्या स्वरूपात असते. तसेच फिमेल टेम्पलेट आहे ते अंतर्वक्र आकाराच्या स्वरूपात असते. मेल टेम्पलेट्स हे जनरली कॉन्व्हेक्स शेपमध्ये असतात. तसेच फिमेल टेम्पलेट्स जे आहेत ते कॉन्केव्ह शेपमध्ये असतात. आधीच्या स्लाइडमध्ये सांगितल्याप्रकारे चित्रामध्ये दाखवलेले आहे फिमेल टेम्पलेट. फिमेल टेम्पलेटचा वापर करून आपण वारंवार जॉबचे चेकिंग करू शकतो. चित्रामध्ये उजवीकडे रिअल लाईफमध्ये आपण टेम्पलेटच्या साहाय्याने जॉब तयार केलेला आहे. मेल टेम्पलेट. मेल टेम्पलेट हे फिटिंग होणाऱ्या पार्टमध्ये 2 पार्ट असतात. मेल टेम्पलेट पार्ट व दुसरा फिमेल पार्ट. फिमेल पार्टवर आखणी करण्यासाठी आणि त्याची झटपट तपासणी करण्यासाठी मेल टेम्पलेटचा उपयोग करतात. टेम्पलेट जर मेल पार्ट्समध्ये तयार केलेले जर असेल तर जो जॉब आहे तो फिमेल म्हणजेच कॉन्केव्ह शेपमध्ये तयार असतो. उदाहरणार्थ चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे टेम्पलेट जे आहे ते कॉन्व्हेक्स शेपमध्ये आहे, म्हणजेच आपला जॉब जो असेल तो कॉन्केव्ह शेपमध्ये असेल. फिमेल टेम्पलेट हे यापैकी मेल पार्टवर आखणी करण्यासाठी त्याची झटपट तपासणी करण्यासाठी फिमेल टेम्पलेटचा उपयोग करतात. याचा अर्थ असा होतो की टेम्पलेट जर आपलं कॉन्केव्ह शेपमध्ये असेल तर कॉन्व्हेक्स जॉबमध्ये म्हणजेच बहिर्वक्र जॉबमध्ये आपण अंतर्वक्र टेम्पलेटचा वापर करून वेळोवेळी चेकिंग तपासणी करू शकतो. चित्रात दाखविल्याप्रमाणे कॉन्व्हेक्स शेपच्या जॉबवर आपण कॉन्केव्ह टेम्पलेटचा यूज करून मार्किंग चेकिंग करत आहोत. टेम्पलेटचे काही औद्योगिक उपयोग आणि फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये शीट मेटल फॅब्रिकेशनमध्ये तसेच वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये टेम्पलेटचा उपयोग केला जातो. टेम्पलेटमुळे वेळ आणि साहित्याची बचत होते. मार्किंग चेकिंग तपासणी यामध्ये जो आपला एक्स्ट्रा टाईम प्रोडक्शनमध्ये खर्च होत आहे तो टाईम आपण टेम्पलेट्सचा वापर करून कमी करू शकतो. तसेच उत्पादनामध्ये वाढ व सुधारणा करून अल्टिमेट रिझल्ट जो आहे तो उत्पादनामध्ये वाढ व सुधारणेच्या स्वरूपात आपल्याला मिळते. मास प्रोडक्शन जिथे मुख्यतः मोठ्या प्रमाणावर जॉबचे प्रोडक्शन होते तिथे आपण टेम्पलेट्सचा वापर करतो आणि टेम्पलेट्स तिथे उपयुक्त असते. धन्यवाद.